दिवस गेले झाले. असं नव्याचे 9 दिवस गेले की पुन्हा ती सासू श्वास घेऊ देत नाही ती सासू. असं आहे, असं आहे. दिवस गेले ते नाही राहिले आता. आता पुढे सांगत आहे. हो, पुन्हा ते नव्याचे 9 दिवस गेले. पुन्हा ती स्वयंपाकाला रेडी किचनवर एका स्टोवर दूध आणि दुसऱ्या स्टोवर चपाती. चपाती करपायला लागली, दूध उतू जायला लागलं. चपाती करपली, दूध उतू गेला. पाठीमागे सासू होती, माझ्या घरात हे चालायचं नाही. आतापर्यंत वर्षभर म्हणत होती माझे सासरे, माझी सासू, माझी नणंद, माझा दीर, हो माझं कुटुंब, माझा नवरा, माझं घर. माझं घर कोणतं? तुला प्रश्न आला ना प्रश्न. तो कुणाला विचारवा तिने? कुणाला विचारतो? सासूला, सासऱ्याला? कोण हक्काचा माणूस? कुणाला विचारावं? नवऱ्याला विचारायला. नवऱ्याला म्हणजे कमी आणि सरळ होता म्हणा. वडिलांचं गाडी गमवलेलं आहे, गाडी घेतलेलं आहे. आपल्याला आपण जेव्हा घर घेऊन तर तेव्हा ते आपले असेल. लक्षात घ्या. ठीक आहे, तू फुलगा पण अशी म्हणली आपण घर घेतो ते आपलं घर असेल. तेवढ्याच 2 मुलं त्यांना होती, चांगले होते बाबा. आता लक्षात राहणारे मुंबईला राहणारे छोटीशी गाडीमध्ये अशी होती. आता ते दोघे मुले झाले. आलं का लक्षात? आता ते पूर्वी असं आणि असंच झाले. म्हणजे आपला मराठी माणूस मुंबईमध्ये चाळीमध्ये जरी राहत असला, चाळीमध्ये जरी विठुराय देवाची पूजा असली, देवाची पूजा असली, तरी तो काय त्या वेळेला त्याला 30 लाख 35 लाख मिळायची त्याची. आलं का लक्षात? आणि मग त्यांनी काय केलं? 2 मुलं. मग ते खोली विकली. 30-35 लाखाला खोली विकली. इकडे कल्याणला रूम घेतली. बरं का, फ्लॅट घेतला. 2 रूमचा फ्लॅट घेतला. काय केलं? 2 रूम किचन, 2 रूम हॉल किचन. बरोबर नाही? 2 घेतला आणि राहायला लागले. एकत्र सगळं राहिलं. मग दुसऱ्याचं लग्न झालं, त्याचं लग्न झालं. आता मग एक झालं काय? आता दोघा नाही सांगतो काय होतं. राग मानून राहिलं. तुम्ही मंडळी राग मानून घेऊ नका. घरातली स्त्री जर समंजस असेल, बघा माझं लक्ष द्या, मी फार जबाबदारी बोलतोय. बोलताना मी अतिशय जबाबदारी बोलतोय. घरातली स्त्री समंजस असेल, सहनशील असेल, समजून घेणारी जर असेल तर घर टिकतं. तर घर टिकतं. अन्यथा हो. तसं यांच्यात काही नव्हतं. तुम्ही समजून घेणाऱ्या नव्हत्या. मग आता काय ठरलं? नाही म्हणजे आम्हाला वेगवेगळं पाहिजे. हो मग ठीक आहे, वेगळं कसं? हा इकडे राहील, हा इकडे राहील. आता यांनी काय करायचं? आई वडिलांनी काय करायचं? धाकटा म्हणतो आई माझ्याकडे, थोरला म्हणतो आई माझ्याकडे. दोघांचं भांडण. आई करून एवढं प्रेम आहे करून, एवढं प्रेम काय नाही. प्रेम म्हणून नाही, भांडी असायला कोण पाहिजे? आई. हा अरे लक्षात. हो शेवटी मग असं ठरलं. फार वेळ आपल्याला नाहीये. 6 महिने आईने याच्याकडे राहायचं, बापाने याच्याकडे राहायचं. आणि असं चाललं. यातून काय झालं? धाकट्या सुनेने भजी केली. काय केली? रविवारचा दिवस होता, भजी केली. आता त्या बाबाला पण भजी खूप आवडायची आणि ती आजी याच्याकडे भजी केले. लहान मुलाला त्यांच्या त्या मुलावरती बशी भरून भजी दिले. हो तर दूध आजी जवळ आला. आजीकडे दूध. आई आजी आजी हे घे. आईने काय केलं? भजी केले, तुला खायला दिले. आणि ती भजीची प्लेट हातामध्ये घेतली त्या आजीनी. आणि त्याचा एक भजी उचलला. आता आणि तोंडामध्ये घालण्याचं पुढे म्हाताऱ्याला पाहिजे. आता तुम्ही सांगा मला की ज्यांनी आयुष्यभर एक महिन्याभर दिवस काढले, उन्हामध्ये पावसामध्ये ज्यांना साथ दिली, ते आजोबा समोर उभे आहेत. हातामध्ये भजी आहे, तोंडात जातोय. जाईल का तोंडामध्ये? जाईल का? नाही. तिने काय करावं? एक कागद घेतला. त्या कागदामध्ये तुमच्या त्या पोराला बोलवलं. बाळा ये, असं कर, जा. आणि त्या काय करते? आजोबाला. मग त्या पोराने ते भजी घेतले, निघालं. पळत थोडा समोर तिचं सुनाली. मला काय दाखवलं? भजी. कुणाला?
आजीने आजोबा केले, माझ्या घरात हे करायचं नाही. आता तुम्ही सांगा मला, आता तुम्ही सांगा कोणतं घर आहे? केवळ एकच गोष्ट अशी आहे, माझं म्हणणारे आपल्या म्हणणारे केवळ संत असतात. विठ्ठल 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 आपण कुठून आलो होतो? दुर्गतीवरून, अगदी महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा. हो, नरदेह मिळाला, दुर्गपासला नरदेह मिळाला, भारतामध्ये मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, यथोचित अवयवासह मिळाला, अधिकारासह मिळाला.